नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सौवसाहूणम् जय बोलो पंच परमेष्टि भगवान की, 24 भगवान की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांती सागर मुनि महाराज की, संत शिरोमणि आचार्य विद्यासागर मुनि महाराज की, शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर मुनि महाराज की, युवा सम्राट आचार्य चंद्र प्रभु महाराज की, मुनिश्री वीर सागर मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की, अहिंसा परमो धर्म की, जैन धर्म की, विश्व धर्म की, भव्य जीवाणो, मानव जीवन अतिशय सुंदर आहे. काय आहे? मानव जीवन अतिशय सुंदर आहे आणि त्या मानव जीवनामध्ये आपण नेहमी प्रार्थना करायला पाहिजे की हे भगवन मला घेऊन चल, हे भगवन मला घेऊन चल. कुठं? अंधकाराकडून प्रकाशाकडे. काय सांगितलं? असत्याकडून सत्याकडे. कुठं जायला पाहिजे? असंयमाकडून संयमाकडे. काय सांगितलं? हे भगवन मला घेऊन चल. कुठं? दुःखाकडून सुखाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे. हे भगवन मला घेऊन चल. पुढं काय? मिथ्यात्वाकडून सम्यक्त्वाकडे, अधर्माकडून समीचीन धर्माकडे आणि संसाराकडून मोक्षाकडे. हे भगवान मला घेऊन चल. आपण भगवंतांना प्रार्थना ही करायची असते आणि हे भगवंतांच्याकडं मागायचं असतं. असं नाही माझ्या मुलाचं लग्न होऊ देईल, माझ्या मुलगी डॉक्टर होऊ देईल, इंजिनियर होऊ देईल, हे काही मागायचं नाही. जर मागायचं असेल तर मला संसाराकडून मोक्षाकडे घेऊन चल. आणि काय म्हणतात बघा, हे भगवन मला
घेऊन चल. कुठं? क्रोधाकडून क्षमेकडे. कुठं जायचं आहे आपल्याला? राग द्वेषापासून समतेकडे. सांगा की. माझ्या मुखातून नेहमी हीच प्रार्थना, हीच अर्चना आणि हीच आराधना, माझ्या अंतर्मनाचा हाच आवाज असू दे. अंतर्मनामध्ये कुठला हा पाहिजे? हाच आवाज असू दे. हे भगवान, माझ्या मनाला अज्ञानरूपी अंधकाराने घेरले आहे. त्यामध्ये धर्मरूपी प्रकाश येण्यासाठी समीचीन दृष्टी पाहिजे. धर्मरूपी प्रकाश जर यायचा झाला तर आपली जी दृष्टी आहे, आपली जी श्रद्धा आहे, आपला जो विश्वास आहे तो कसा पाहिजे? समीचीन पाहिजे. समीचीन म्हणजे काय? योग्य. समीचीन म्हणजे काय? प्रामाणिक. समीचीन म्हणजे काय? खरे. लक्षात आलं? आपल्याला खरा धर्म कळायला पाहिजे. आपण काय करतोय? रोज मंदिरला येतोय, पण जे नको तेच मागत बसतोय. भगवंताने सगळ्या संसाराचा त्याग करून काय केलेला आहे? स्वतःच्या आत्म्याचा आश्रय घेऊन 4 घाती कर्माचा नाश करून अनंत चतुष्टयाची प्राप्ती केली आहे. आणि अशा या अनंत चतुष्टय रूपी वीतरागी परमात्माकडं, सर्वदर्शी सर्वज्ञ भगवंतांच्याकडं, जगाचा उद्धार करणारे हितोपदेशी भगवंतांच्याकडं आम्ही काय मागायला लागलोय आणि काय मागितलं पाहिजे? काय मागायचं ते सांगितलं आता वर. मग आम्ही जे मागतो ते योग्य आहे का? नाही ना. मग आत्तापासून आपली दृष्टी बदलायला पाहिजे. आता असेच एकदा श्रेष्ठ कोण आणि मोठे कोण यावर हाताच्या 5 बोटामध्ये भांडण लागलं. काय लागलं? ह्या 5 बोटापैकी श्रेष्ठ कोण? प्रत्येकजण म्हणतोय मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, होय की नाही? हे लागलं भांडण. जेव्हा भांडण लागले तेव्हा या हाताने बोटांची मध्यस्थी केली आणि सर्वांना आपले श्रेष्ठत्व सांगण्याची विनंती केली. तू कसा श्रेष्ठ आहेस? तू कसा आहेस? तू कसा आहेस? तू कसा आहेस? तुमचं श्रेष्ठत्व सांगा. असं कुणी सांगितलं? बोट कुठं आहेत? हातालाच आहेत. आता पहिल्या प्रथम कोण उभा राहिला? 1 नंबरला आहे ना. तो काय झाला? उभा राहिला. तो काय म्हणतोय बघा, मी सत्तेचा निर्देशक आहे. काय आहे? सत्तेचा निर्देशक म्हणजे सत्ता माझ्याच हातात आहे. सर्व काही माझ्या हातातच आहे. माझ्या शिवाय कोणतेच कार्य होऊ शकत नाही. म्हणून द्रोणाचार्याने एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठाच मागितला.
जर अंगठा नसेल तर तुम्ही 4 बोटे मिळून कोणतीच वस्तू उचलणार नाही. म्हणून मीच श्रेष्ठ. हे कुणी सांगितलं? आता नंबर कुणाचा? तर्जनी. या बोटाचं नाव काय आहे? तर्जनी. त्याला विचारलं, तुझी सांग बाबा श्रेष्ठता. तो काय म्हणतोय बघा, मी सर्वांना जागा दाखवितो, मार्ग दाखवितो. कुणीतरी विचारलं की आमच्या मालू मावशींचं घर कुणीकडं आहे? त्यावेळेला हे बोट काय सांगते? इकडं आहे. आता इकडं कुणाची घरं आहेत मला माहीत नाहीत. आता ह्या धडल ह्याना जर विचार, ह्या धडल सुरेखा धडल यांचं घर कुणीकडे आहे, तर हे बोट काय सांगल? इकडं आहे. म्हणजे मार्ग कोण दाखवायला लागलाय? हा बोट. आणखीन काय म्हणतंय? निसर्ग आणि जग सुद्धा मीच दाखवते. इथं निसर्ग सौंदर्य किती छान आहे बघा. ही नदी किती सुंदर व्हायला लागली बघा. ही बगीचा किती सुंदर आहे बघा. हे कोण दाखवायला लागले? हे बोटच दाखवतं. एखादी व्यक्ती पूर्वेला पश्चिमेला गेला असेल तर मीच सांगते, अरे जेव्हा नारायण श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने राक्षसांचा संहार केला तेव्हा सुदर्शन चक्र धरण्यासाठी माझीच निवड केली. हे सगळ्यांना माहिती आहे. मग म्हणून मी श्रेष्ठ आहे. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र कुठल्या बोटात धरलं? म्हणून मी श्रेष्ठ आहे. आता आलं मधलं बोट. हे काय म्हणतंय बघा, मी तर इतर 4 बोटापेक्षा उंच आहे. माझाच अधिकार सर्वावर चालतोय. मीच सर्वात उठून दिसतो आणि मी कर्तृत्ववान सुद्धा आहे. अरे 5 पांडवांमध्ये धर्मराज मुख्य होते आणि त्यांचे 4 भाऊ काय करत होते? त्यांनी सांगितलेल्या आज्ञाप्रमाणे त्यांची आज्ञा पालन करत होते. माझे सुद्धा स्थान मोठे आहे आणि माझ्यामुळेच तर हाताचा बॅलेन्स राहतो. तुम्ही माझ्या बाजूला 2 आणि ह्या बाजूला 2 आहात म्हणून माझे सेवक आहात. रक्षण करणारे आहात म्हणून मीच श्रेष्ठ. मधल्या बोटाने सांगितलं. आता आली पाळी कुणाची? अनामिका. ह्याचं नाव काय आहे? ह्या बोटाचं नाव अनामिका. आता हे काय सांगते बघा, अरे मी आहे रिंग फिंगर. काय आहे? मी आहे रिंग फिंगर. मीच सोन्याची अंगठी धारण करतो. सोन्याची अंगठी कुठं असते? अनामिकामध्ये असते. आणि 2 जीवांचे मनोमिलन मीच घडवून आणतो. कारण साखरपुड्याच्या वेळेला काय करतात? एकमेक मग कुठं घालतात? घडवून आणते. पती पत्नीला प्रेमाने राहण्याचा संदेश मीच देतो. रामजी सुद्धा म्हणजे रामसुद्धा ओळख म्हणून मला ज्या सोन्याच्या अंगठीने मडवले होते तीच अंगठी हनुमानाला दिलेली होती. अंगठी दिली ना सीतेला ओळख पटवण्यासाठी. त्यावेळेला
अंगठी दिली होती. मीच माणसांना प्रेमाची आठवण करून देते. कुठल्याही कार्यक्रमामध्ये टिळा मीच लावतो. म्हणून मला सर्वजण शुभ बोट म्हणून ओळखतात. म्हणून मी काय आहे? श्रेष्ठ आहे. 4 बोटं झाली. आता नंबर आला करंगळीचा. सगळेजण म्हणायला लागले, ओरडले, ए खाली बस, लिंबू टिंबू आणि अर्धा लिंबू. कारण सगळ्यात लहान आहे ना तू. अर्धा लिंबू, तू सगळ्यात लहान आहेस. तुझे मोठे पण काय असणार आहे? काय सांगू नकोस, बस खाली. त्या वेळेला करंगळी म्हणाली, अरे अहंकाराने माझी टिंगल करू नका. आपण विसरलात काय? जेव्हा भगवंतांना किंवा गुरूंना नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हात जोडतात, तेव्हा सर्वांच्या समोर मीच असते. काय सांगितलं? सगळ्यांच्या समोर मीच असते. पहिला नमस्कार मीच करते. सर्वप्रथम दर्शन मलाच घडते. हे काय सांगितलं? करंगळीनं सांगितलं. एवढ्यात अंगठा उठून उभा राहिला. तो काय म्हणतोय बघा, अगं जेव्हा जमिनीला स्पर्श करून नमस्कार केला जातो तेव्हा सर्वात खाली तूच असतेस. आणि आमच्या सर्वांच्या ओझ्याने तू दबली जातेस, तेव्हा तू कुणाला दिसतसुद्धा नाही आणि मी तर सर्वात वर येतो. त्याला मधीच अडवण्यासाठी अंगठ्यानं हे बोललं. इतक्यात करंगळी म्हणते, अरे मी तुमच्या सर्वांचा आधार आहे. ज्याप्रमाणे इमारतीची उंची कितीही असली तर तिचे आयुष्य तिच्या पायावर अवलंबून असते. त्याप्रमाणे जेव्हा जमिनीला स्पर्श करून दर्शन करतो तेव्हा अंगठे दादा तू असशील मंदिराचा कळस, पण मी आहे त्या मंदिराचा पाया. काय सांगितलं त्यांनी? आणि माझ्यामुळं तुम्ही सर्वजण टिकून आहात. नमस्कार करताना माझाच पहिला नंबर असतो. कानात गुळगुळ करतं तर काय अंगठा घालतात? कुठलं बोट घालतात? कानात गुळगुळ करते तेव्हा कोणी कानात अंगठा घालत नाहीत, तेव्हा सुद्धा माझाच वापर होतो. अरे लहानातील लहान काम आणि मोठ्यातले मोठे काम तर माझ्यामुळेच होते. हे आता 5 बोटांनी काय सांगितलं? आपला आपला मोठेपणा, आपलं आपलं श्रेष्ठत्व सांगितलं. आता हातरूपी न्यायाधीश. आता हात काय सांगितला? हा न्यायाधीश झाला ना. हातरूपी न्यायाधीश सर्वांना उद्देशून म्हणाले, अरे तुम्ही सर्वजण आपापल्या जागी श्रेष्ठ आहात. तुम्ही उगचच भांडत बसू. तुमच्या तुमच्या ठिकाणी तुम्ही श्रेष्ठ आहात. आता जर तुम्ही सर्वजण एकत्र याल तेव्हा माणसांची सर्व कार्ये सुरळीत चालतात. मानवाला भोजन करत असताना, कोणतीही वस्तू पकडताना 5ही बोटांचा वापर करावा लागतो. तुमच्या सर्वांमुळेच माझ्या या हाताला शोभा आहे.
मी सुद्धा आपणाला हेच सांगतो की आपल्या शरीरातील किंवा समाजातील कोणताही घटक असो तो आपल्या आपल्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. पुरुष त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, महिला ह्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, मुली आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, मुलं आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. कोण कमी जास्त नाही. लक्षात आलं? म्हणजे सगळेजण श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठ असल्याशिवाय हे काम चालत नाही. गाडी चालवताना, वस्तू उचलताना किंवा कोणतेही कार्य करताना सर्व बोटाची गरज असते. म्हणून तुम्ही सर्वजण श्रेष्ठच आहात. म्हणून मी सुद्धा आपणाला सांगतो, धर्म करत असताना सर्वच जण महत्त्वाचे असतात. काय सांगितलं? धर्म करत असताना सर्वजण महत्त्वाचे असतात. कोण श्रेष्ठ, कोण कमी, कोण जास्त, कोण हीन, कोण दीन असू शकत नाही. भले तू श्रीमंत असो, गरीब असो, विद्वान असो किंवा अल्पबुद्धीचा असो. लक्षात आलं का? रूपवान असो, कुरूप असो, पण धर्म करण्याला सगळेजण श्रेष्ठ आहेत. मग मुली असू देत, मुलं असू देत, महिला असू देत, पुरुष असू देत, सगळेजण धर्म करण्यामध्ये काय आहेत? सगळे सर्वच जण महत्त्वाचे असतात. आपण सर्वांनी मिळून जिन धर्मामध्ये अज्ञानाचा अंधकार जो पसरला आहे तो आपल्या शक्तीनुसार नाहीसा करणे गरजेचं आहे. आपल्यामध्ये आहे की नाही 20पंथी, हा 13पंथी, हा दिगंबर, हा श्वेतांबर आणि आम्ही काय चतुर्थ, पंचम. हे जे काय आपल्यामध्ये जे काय अज्ञानरूपी अंधकार पसरलेला आहे, जैन धर्म एकच धर्म आहे. काय आहे? जैन धर्म एकच धर्म आहे. त्यामध्ये काय नाही आहे? वेगवेगळे पंथ नाहीत. फक्त पंथ दोन आहेत, एक दिगंबर आणि एक श्वेतांबर. बाकीचे आम्ही 13पंथी, 20पंथी आणि कुठले चतुर्थ असू देल, पंचम असू देल, तिकडं अग्रवाल, खंडेरवाल आणि काय काय सेतवाल असे तिकडं भाग आहेत. लक्षात आलं? मग मी त्यांना प्रवचनमधून सांगितलं, हे तुमचे वाल 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 म्हणजे भिंती. वाल म्हणजे हे सगळे वाल मोडून टाका आणि मोठा हॉल करा आणि त्या हॉलमध्ये सगळेजण जैन एकत्र व्हा. म्हणजे आम्ही धर्म टिकवू शकतो. तसं आमच्यामध्ये बी हे सगळे भेद आहेत. हे नाही तुम्ही पंचम आहे, मी चतुर्थ आहे, मी अमुक आहे, मी तमुक, काही नाही बाळानो. आपण सगळे वीतराग भगवंतांचे भक्त आहेत. सगळ्यांचे 24 तीर्थंकर आहेत. सगळ्यांचं शास्त्र सिद्धांतच आहे आणि सगळ्यांचे गुरु निग्रंथ मुनीच आहेत. मग हा भेदभाव कशासाठी आणि कुणासाठी? मग हे सगळे भेदभाव मोडून टाकून जो हा अज्ञानरूपी अंधकार पसरलेला आहे तो आपल्या शक्तीनुसार नाहीसं करणं हे गरजेचं आहे. आज काय कशाची गरज आहे हे सगळं मोडून काढायला पाहिजे. अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून यथाशक्ती तप, ज्ञान, पूजा, दान इत्यादीने
जिनधर्माचे महात्म प्रगट करणे हीच प्रभावना आहे. मी मोठा तू लहान, मी श्रीमंत तू गरीब, हे धर्मामध्ये काहीही नाही. भगवान कधी म्हणतात काय हो, तू गरीब आहेस माझ्या दर्शनाला येऊ नकोस, श्रीमंत लोकच तेवढे येऊ देत, कधी म्हटलेत भगवान? मग आम्ही हा भेदभाव का करायला लागलो? हे भेदभाव करणं म्हणजेच आमच्याकडं अज्ञानरूपी अंधकार आहे. या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश झाल्याशिवाय जिनधर्माचं महात्म्य किंवा प्रभावना कधीही होणार नाही. हे सगळं आचरणाच्या माध्यमातून दुराचाराचा अंधकार नाहीसे करणे आणि ज्ञानाच्या माध्यमातून अज्ञान अंधकाराला नाहीसं करणं आणि सम्यक दर्शनाच्या प्रकाशापासून मिथ्यात्वरूपी अंधकाराचा नाश करणे, अहिंसा व्रताचे पालन करणे आणि हिंसेला दूर करणे हीच तर खऱ्या अर्थाने जैन धर्माची प्रभावना आहे, महात्म्य आहे. लक्षात आलं? सगळेजण एकत्र होऊन धर्म करायला पाहिजे. पाची बोट एकत्र आल्यानंतर जसं काम होतं तसं मुलं मुली महिला पुरुष सगळेजण तुम्ही एकत्र आला आणि कुठलंही कार्य करू लागला तर ते कार्य आनंदानं पूर्ण होतं. पण आपण एकत्र न येता तुम्ही करताय तुम्ही आणा, तुम्ही बघताय तुम्ही आणा असं जर म्हटला तर हे कार्य होणार नाही. पहा, मी इथं समाधीसाठी आले आहे. लक्षात आलं? मला समाधीसाठी दुधगाव, माणगाव, किनी, शिर्टी, जयसिंगपूर, कोथळी एवढ्यांचं आमंत्रण होतं. आचार्यश्रींनी विचारलं, माताजी कुठं जायचं? मी म्हटलं मी ठिकाण सांगणार नाही, भले तुम्ही जंगलात नेऊन करा, मला चालेल. मला काय हेच तेच पाहिजे असं नाही. कुठंतरी एकदा आपली समाधी करायची आहे. पण माझं पुण्य एवढं उदयाला आलं, आचार्यश्रींनी कोथळीची निवड केली. काय केली? कोथळीची. मला समजावून सांगितले, माताजी तुमचे आजोबा कोण? आचार्य सन्मती सागर यांचं निर्वाण समाधी इथंच कोथळी गावामध्ये झालेली आहे. आपण तिकडं जाऊया. मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला काय, कुठेही जाऊया. बघा, मला इथं येताना आचार्यश्री तर खूप मोठे, तुम्ही सगळेजण ऐकायला लागलाय, सारखं बोध द्यायला लागलेत, सारखे ठोके मारायला लागलेत मला. भले तुम्हाला प्रवचनातून, पण मला ठोके देण्याचे, माझे भाव सुधारण्याचे, लक्षात आलं का, सारखे ठोके देण्याचं काम करायला लागलेत. आमचे वीरसागर महाराज काय आहेत बघा, आचार्यश्री विटा 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 रचायला लागलेत. पण वीरसागर महाराज मध्ये ते सिमेंटचं लेप देऊन त्या विटा घट्ट करायला लागलेत. वीरसागर महाराज मला संदेश काय देतात माहीत आहे का? कारण ते वीर आहेत. काय आहेत? वीर आहेत म्हणून त्यांचं नाव वीरसागर ठेवले. त्यांची कथा सांगत नाही. त्यांच्या समोर एक मोठा नागसाप आला. महाराजजी श्वासोश्वासावर जाप करायला लागले.
तो काही केल्या जाईनच. आणि त्याचा फुतकारा वीरसागर महाराजांच्या छातीवर यायला लागला. एक थोडे जाप झाले, डोळे उघडून बघितलं, हा बाबा काय हल्लो ना. परत जाप सुरू केले. थोडे एक 25-27 पर्यंत जाप केले आणि धाडसानं डोळं उघडून काय केलं माहिती आहे, त्या सापाच्या ह्याच्यावर पिंची ठेवली. कोण? हे वीरसागर महाराज. माहिती नसेल तुम्हाला. पिंची ठेवली, त्यावेळेला साप जरा खाली दबला गेला. परत त्या सापाला आव्हान केलं, अरे बाबा, हे जगरगुत्ती काय जैनेर गुत्तीमध्ये मी आलोय, माझं काय चुकलंय काय? आणि माझं काय चुकलं असेल तर मी काय इथं राहत नाही, मी जातो. म्हणून त्या नागाला सांगितले महाराजजीने. मग महाराज सांगून परत त्यांचे जप सुरू केले. त्या पिंचीच्या खालून हळूहळू हळूहळू नाग निघून गेला. मग महाराजजी घाबरले नाहीत, कारण ते वीरसागर आहेत. त्यांनी काय म्हटलं, हेच भैया, तुमचंच नाव काय? हा, सौरभ. सौरभ आणि मी होतो, तुम्ही होता त्यावेळेला. सौरभला सांगितलं, गाडीत सगळं सामान भर, आपण जाऊया. सामान गाडीत भरलं, महाराजजी निघाले. परत साप आढावा, जाऊच देना. महाराजजींना पुढं जाऊच देना आणि गाडी तर पुढं सरकतच नव्हती. हे भैया घाबरून गाडीत गप्पच बसले. म्हणजे त्या सापाची इच्छा होती, तुम्ही या क्षेत्राचा उद्धार करा, असं त्या सापाला सांगायचं होतं. महाराजांनी गेल्यावर एक मूर्ती दिसली होती त्यांना, जरा ओबडधोबड होते. त्याच्यासाठी छोटी अशी निशिदी बांधली, त्यामध्ये मूर्ती ठेवली, दर्शन केले. मग तो साप आला बरं काय. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की हे वीरसागर महाराज ह्या क्षेत्राचा उद्धार करणार. लक्षात आलं. आणि आता त्या क्षेत्राचा उद्धार खूप मोठा चालू आहे. लक्षात आलं. हेच वीरसागर महाराज मला पण संदेश द्यायला लागलेत. काय देतात बघा. मला संदेश द्यायला लागलेत की, आता पहिल्या 2 ओळी, आली संधी बाळे आता सोडू नको. मला वीरसागर महाराज संदेश देतात. आली संधी बाळे आता सोडू नको, वीर कन्या होण्या विसरू नको, वीर कन्या होण्या विसरू नको. असे हे वीरसागर महाराज मला संदेश द्यायला लागलेत. सरल सागर महाराज ते काय संदेश देतात, माताजी तुमचा मार्ग सरळ आहे, तुम्ही इकडं तिकडं बघूच नका. तुमचा मार्ग काय आहे, सरळ आहे. सरळ मार्गाने आचार्य सांगतात त्याप्रमाणे तुम्ही जर गेला तर तुमची समाधी उत्कृष्ट होईल. लक्षात आले. हे 3 रत्न मला मिळालेत. मग माझं पुण्य आहे की नाही. स्वभावमती माताजी सांगतात स्वभावामध्ये राहावा, इकडे तिकडे जाऊ नका. परममती माताजी सांगतात तुम्हाला परमपदामध्ये पोचायचं आहे, त्यासाठी पुरुषार्थ समीचीन करा. आणि कोतळीच्या महिला मला सांगतात, माताजी तुम्ही धैर्यानं धाडसानं न घाबरता तुमची समाधी करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
आणि पुरुष वर्ग तर आचार्यश्री काय सांगतील ते सगळं करायला तयार आहेत. माताजी, तुमच्या समाधी करता आम्ही कुठंही कमी पडणार नाही. मग अशा ठिकाणी मी आले, मग मी पुण्यवान आहे की नाही? माताजी, मी पुण्यवान आहे की नाही? मग मला आणि काय पाहिजे सांगा बघूया. ह्याच्यापेक्षा जास्त काही समाधीला लागत नाही. बाळानो, सगळेजण एकजूट व्हा. पाची बोट एकत्र आली कितीही मोठं काम करू शकतात. तसं मुलं मुली, महिला पुरुष, आम्ही सगळे साधू वर्ग एकत्र आलो तर मोठ्यातलं मोठं कार्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि तुम्ही ते कार्य करणार हे मला खात्री आहे. सगळ्यांना, सगळे जीव सुखी राहू देत, सगळे जीव निरोगी राहू देत, सगळे जीव भद्र परिणामी राहू देत आणि सगळ्या जीवांना मोक्षमार्ग मिळू दे. आणि इथल्या कोथळीच्या श्रावक श्राविकांना माझ्यासारखी उत्कृष्ट समाधी होऊ देईल ही भावना करून मी या ठिकाणी थांबते. जय बोलो देवादिदेव ज्येष्ठ जनवर आदिनाथ भगवान. सगळ्यांकडून 1 महिना मी पूर्वी राहिले होते. मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, खूप हे केलं आहे. तर ज्यांना माझ्यापासून त्रास झालेला आहे, दुःख झालेलं आहे, कष्ट झालेलं आहे, आमच्या मालूमावशी प्रत्येक चौक्यात राहून माझी प्रकृती सुधारण्यासाठी फार प्रयत्न केलेत. आणि आत्ता पण समाधी चांगली होऊ देईल म्हणून प्रयत्न करणार आहेत. ह्या अनंतमती त्या पण प्रयत्न करायला लागलेत. ह्या भोशेच्या आमच्या मावशी त्या पण प्रयत्न करायला लागलेत. आमच्या दुरुक करताई, बाकीचे हे सगळे, आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण मी लई वेळ घेतला. सगळ्यांची क्षमा मागते, सगळ्या पुरुषांची क्षमा मागते, सगळ्या महिलांची क्षमा मागते. खम्मामी सौव जीवानां सव्वे जीवा खमन्तु मे मित्ति मे सौव भूदेषु वैरम मज्जन्मके नवी.